श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याय नमः श्री राम सकळ तारक ऐसे बोलते अनेक ते ऐकोन भाविक धुंडी श्रीराम कोठे तो. कथेचं अनुसंधान वेदशास्त्र पुराणामध्ये सांगितले. काय? श्रीराम सकळा तारक असं अनेक लोक म्हणतात. मग भाविक श्रोते भक्त लोक ते रामचंद्राला शोधायला निघाले. तयालागी सद्गुरु भेटे शिष्य मनीचा संशय फिटे सर्व जग रामची वाटे क्षण मात्र हे तयासी. आणि त्या रामाला शोधण्यासाठी राम भेटण्यासाठी आधी सद्गुरु पाहिजे. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय राम भेटत नाही, रामाचं दर्शन होत नाही. त्यासाठी गुरु महत्वाचा आहे असं सांगतात. ऐसे भाविक आजवरी बहुत झाले पृथ्वीवरी तयाची कीर्ती श्रवणद्वारी ऐकता ती जन सर्व. अशा प्रकारचे भाविक भक्त आजपर्यंत अनेक झालेले आहेत आणि ते असणाऱ्या रामचंद्राची कीर्ती सर्वांनीच ऐकली असं सांगतात. कोणी म्हणती करू ध्यान कोणी करू म्हणती पूजन कोणी करावया नाम स्मरण माळ हस्ती घेते. मग कुणी म्हणतंय रामाचं ध्यान करू, कुणी म्हणतंय भजन करू, कुणी म्हणतंय पूजा करू. म्हणून काही काही जणांनी भक्त लोकांनी तर स्मरण करण्यासाठी माळा हातात घेतल्या. यासी न भेट भगवान यासी अभाव कारण भावे करीत नाम स्मरण तत्काळ लाभ होत असे. किती जरी माळा जपल्या तरी राम भेटत नाही आणि हाक मारल्याबरोबर खांबामधून प्रगट होतो. याला फक्त भावच लागतो. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठ्ठलाची. एक भाव असल्याशिवाय देव मिळत नाही असं सांगतात. आता भाव म्हणावा कैसा आवडी वाचून नसे सहसा जयाची घोडी ते सायासा करुण प्राप्त होत असे. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे प्रेम आणि आवड याचं नाव भाव. बाकी दुसऱ्या भावाचा अर्थ काही नाही. भाव म्हणजे प्रेम, आवड, आणि ज्याला प्रेम आणि आवड आहे त्यालाच भगवंत भेटतो असं सांगतात. तैसे आवडी वाचून जे केले भगवत भजन ते अभावे घडेल म्हणून न तर ती जीव तयाने. जीवाचा उद्धार का होत नाही? आपण राम स्मरण करतो पण आपल्या मनामध्ये त्या भगवंताविषयीची आवड नाही. आवड अंतकरणामध्ये पाहिजे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने. तुकाराम महाराजांनी सांगितलं देवाचं तोंड बघू पण आवडीनं. आवड पाहिजे आणि आवड असल्याशिवाय आवडीनं भजन करत नाही म्हणून राम भेटत नाही असं सांगतात. जैसी संपत्ती आवड सकळा तैसा आवडल राम सावळा तरी इच्छेरी फळा पावतील निश्चय. राम आपल्याला आवडतो पण तसा आवडत नाही. कसा? जसं आपल्याला पैसे आवडते, धन आवडते. जर कोण पैसे द्यायला लागला आपण नको म्हणतो का? ती आवडीने घेतो. तेवढीच आवड जर भगवंतावरती ठेवली तर मग सगळ्या कामना पूर्ण होतात असं सांगतात. द्रव्य थोर मागिती तयज प्रयत्न लागती काळ राहील विश्रांती नाम घेती आळसे. आणि द्रव्याच्या पाठीमाग जन लोक निघालेले आहेत. जसं आपण द्रव्य कमवतो, दिवसभर कष्ट करतो आणि पैसा कमवतो, त्याच पद्धतीने जर भगवंतावरती तेवढंच प्रेम ठेवून तीच आशा धरून जर त्याचं स्मरण केलं तर त्याची प्राप्ती होते असं सांगतात. म्हणती काय करावे उधरे नाडिले आम्हा भरावे ना तरी जीव भावे भजन करिता रामाचे. आणि मग लोक म्हणू लागली पोटासाठी कमवावंच लागतंय ना, खावंच लागतंय, कामधंदा करावा लागतंय. फक्त जर पुती पुती करत बसलं, देवळामध्ये जाऊन बसलं तर खायला कोण आणून देणार? काम बी करावं लागेल, कमवावं बी लागेल ना. फक्त परमार्थ करून जमतंय का? मग पोटासाठी आवड आहे, पोटासाठी खायला लागतंय. मग जर रामाचंच भजन करत बसलं तर कुटुंबाचं पोषण कोण करील असं सांगतात. ऐसे मुखे बहुवदती परिपोट भरली विसरती द्रव्य लोभ सायास करीती संग्रहावा म्हणून. लोक बोलतात मान्य आहे पोटासाठी करावंच लागतं पण पोट भरल्यावर तरी भजन कर.
जेवला ना, जेवल्यावर तरी पुतीला येणार. काय काय जरा फोन केला, पुतीला येतं, जेवण करतोय, जेवल्यावर झोपतोय घरी, पण इथं येत नाही. पोट भरल्यावर परमार्थ करावा पण नाही. लोक विसरून जातात द्रव्याच्या आशामध्ये आणि विसरून त्याचं भजन करत नाही, म्हणून प्राप्ती होत नाही असं सांगतात. ऐसे लोभी गुंतले नामस्मरणा विसरले तयासी तुझी पाऊले कैसी सती श्रीरामा. लोभी लोक आहेत, संसारामध्ये गुरफटून गेले आणि लोभानं तुझं स्मरण करत नाही. मग जे संसारामध्ये लोभ धरून आवडीनं संसार करतात आणि सवडीनं परमार्थ करतात, त्याच्यामुळं त्यांना त्या ठिकाणी तुझी प्राप्ती होत नाही, तुझं दर्शन होत नाही असं महाराज सांगतात. जरी तुझी कृपा करीसी तरी भाव उपजले तयासी मग करून भजनासी मुक्त होतील सकळी. जर तुझी कृपा झाली तरच त्याला तुझं दर्शन होतंय. तुझी दर्शन होण्यासाठी तुझीच कृपा लागते. कारण तू जर ठरवलं ह्याला दर्शनच द्यायचं नाही तर कसं मिळेल. कारण तू ठरवलं तर होईल, तुझी कृपा झाली तर त्याला दर्शन होईल असं महाराज सांगतात. आयसे केली कृपादान सकळ संगे मज लागून होईल तुझे कृपावलोकन म्हणून प्रार्थी तसे. ग्रंथकर्ते दत्तदास अर्थात विष्णू बल्लाळ सांगताय की भगवंत अशा पद्धतीने तुझी कृपा झाल्याशिवाय तुझं दर्शन होत नाही. तुझी कृपा व्हावी लागते आणि तुझी कृपा होण्यासाठी मी पुन्हा पुन्हा प्रार्थना करतो. महाराज सांगतात. आसो मागील अध्यायाचे अंती अरण्यक पावला मुक्ती सकळ ऋषा चेर करीती चमत्कार पाहुनी. पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं अरण्यक नावाची ऋषी आहे आणि त्या ऋषीचे मस्तक फुटलं आणि प्राणज्योत त्या ठिकाणी निघाली आणि ती प्राणज्योत भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन मिसळली. तसाच उद्धार शिशुपाळाचाही झालेला आहे. 100 शिवे दिल्यावर मुंडकं उडवल्याबरोबर प्राणज्योत निघाली आणि कृष्णाच्या हृदयामध्ये सामावली. म्हणजे भगवंताला कसंही भक्ती करा, भक्ती करणं महत्वाचं आहे, म्हणून त्याचा उद्धार झाला. इथपर्यंत कथा ऐकली. शेष म्हणे वाचयना ऐक आता पुढील कथना आश्रमाहून सकळ सेना पुढे जावया निघाली. शेष महाराज पाताळाच्या ठिकाणी वत्सायन नावाचा ब्राह्मण आहे, ऋषी आहे आणि त्या ब्राह्मणाला पाताळामध्ये सांगतोय ऐक. पुढे आता शत्रुघ्न महाराजांनी त्या अरण्यक ऋषीला रामाकडे पाठवलं अयोध्येला आणि घोडा तिथून पुढे निघाला. कुठं होता घोडा? रेवा नदीच्या किनाऱ्यावरती ओसाड झोपडी दिसली होती आणि ती झोपडी म्हणजे अरण्यक ऋषीची होती. आता तिथून पुढे घोडा निघाला. कुठं गेला? तेथून तो श्याम कर्ण सुवर्णपत्र शोभायमान उडती करी तसे गमन मेरुद वेगे करुनिया. आणि तिथून पुढे निघालेला आहे घोडा. डोक्यावरती सोन्याची पत्रिका आहे आणि ती असणारी पत्रिका चमकते, झगमगते. अशा आवेशामध्ये घोडा निघालेला आहे. वाऱ्याच्या वेगाला पाठीमागे टाकून घोडा पुढे निघाला. तो जाता नर्मदा तीरी शुद्ध निर्मळ आघात तीरी प्रवेश करीत डोहांतरी तत्क्षणी झाला निमग्न. नर्मदा नावाची नदी आहे. सुंदर अशा प्रकारचं पाणी होतं आणि त्या नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरती घोडा गेला, तिथलं पाणी पिला आणि घोड्यानं पाण्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या पाण्यामध्ये गुप्त झाला असं सांगतात. खय अदृश्य झाला पाहुनी वीर आश्चर्य करीती म्हणी म्हणती काय अश्व लागुनी बुडावया कारण. आणि मग ती घोडा पाण्यामध्ये बुडाला, अदृश्य झाला, कोणाला दिसलाच नाही. त्या नर्मदा नदीच्या पात्रामध्ये डोहामध्ये घोडा गुप्त झाला, कोणाला दिसला नाही. मग रक्षकांनी बघितलं पाण्यामध्ये गेलेला होता, मग पाण्यामध्ये घोडा बुडाला कस काय याचा विचार करू लागले. आता या अघात तीरी बुडून यासी काढील वरी ऐसा कोण आसे वीरी समर्थ तयाने उठावे. आणि त्या सैनिकांनी विचार केला शत्रुघ्न पाठीमाग आहे. शत्रुघ्न येण्याच्या आधी हे घोडा पाण्यामध्ये बुडालेला या डोहामध्ये. मग कोण एवढा समर्थ आहे की डोहामध्ये उडी टाकील आणि आपल्या घोड्याला बाहेर काढील? ज्याला जमतंय त्यानं शत्रुघ्न येण्याच्या आधी घोडा बाहेर काढा. ऐसे ते समुद्र विघ्न वीर बोलत असती परस्पर तो
कोटी वीरास हरण धीर शत्रुन ते पातळा. अशा प्रकारचे घोड्याचे जे रक्षक होते ते आपापसामध्ये बोलत होते, कोण जाणार या डोहामध्ये. डोह काय खूप खोल आहे ती डोह, एवढ्या पातळा त्या असणाऱ्या डोहामध्ये जाऊन घोडा कोण बाहेर काढणार, एवढं विचारपूस करत असताना कोट्यावधी सैन्य घेऊन शत्रुघ्न महाराज आले. हय रक्षका लागुनी विमनस्क ऐसे पाहुनी मेघ गंभीर वाणी करुनी बोलता पै झाला. शत्रुघ्नानं पाहिलं त्या सैनिकाला, घोडा तर दिसना गेला. विमनस्क म्हणजे चिंतेमध्ये बसलेलं सैन्य होता. मग शत्रुघ्न जवळ गेला आणि त्यांना विचारलं, काय झालं. म्हणे वीर हो तुम्ही स्थिर का बैसला चिंता तूर कोठे गेला अश्ववर स्वर्णपत्रे शोभित जो. शत्रुघ्नाने विचारलं, तुम्ही का असं चिंताग्रस्त बसलेले आहे, घोडा दिसत नाही, कुठे घोडा, कुणी नेला घोडा, मला सांगा. झाला प्रयास की जनी बघन किंवा नेला कोणी हिरून ते सांगा मज कारण मोहित तुम्ही का झाला. शत्रुघ्नाने विचारलं, काय झालंय तुम्हाला, असं का बसले तुम्ही, घोडा कुठं आहे, ह्या पाण्यामध्ये निमग्न झाला, बुडाला किंवा दुसरं कोणी येऊन घेऊन गेले, नेमकं घोडा कुठं गेला माहित असेल तर सांगा. शेष म्हणे वास्तव मुनी ऐकून या शत्रुघ्न वाणी हाय रक्षक हस्त जोडूनी बोलते झाले नम्रते. पाताळाच्या ठिकाणी शेष महाराज वत्सयन ब्राह्मणाला सांगू लागले. असं शत्रुघ्नाचं बोलणं ऐकल्याबरोबर जी काही घोड्याचे रक्षक होते त्यांनी हात जोडले आणि दीनवाणीनं शत्रुघ्न महाराजाला काय सांगतात. म्हणती स्वामी शत्रुघ्न राया जेल निमग्न होऊन या आश्वासी झाल्या 2 घडिया नाही येत अद्यापी. आणि त्यावेळेस त्या रक्षकांनी हात जोडून सांगितलं, महाराज 2 प्रहराचा टाइम निघून गेलेला आहे, 2 घडी झाले, अजून घोडा बाहेर आलाच नाही, पाण्यातच गेलाय, आम्ही बघितलंय, पण पाण्यामध्ये गेलेला घोडा अजून बाहेरच आलेला नाहीये असं ती रक्षक सांगू लागले. तरी आता तो आधी शिरावे डोही अगाध मागून सर्व सैन्य मादी येईल तुमच्या आश्रये. आणि रक्षकांनी सांगितलं, तुम्ही मेले, तुम्ही पुढे जावा, पाठीमागनं आम्ही येतो, तुम्ही मुख्य इथे घोड्याचे रक्षण करते, तुम्ही त्या डोहामध्ये जावा, उडी मारा आणि तुमच्या पाठीमागनं आम्ही सगळेजण येतो, असं घोड्याचे रक्षक शत्रुघ्नाला बोलतात. ऐसे सैनिकाचे वचन ऐकून आणि उडी टाकावय जीवनी उद्युक्त झाला ऐसे पाहून शत्रुघ्न झाला दुःखित. आणि मग अशा पद्धतीने विचार केला, आता ही डोह खूप खोल आहे, आता या डोहामधनं बाहेर स्वतःला निघायचं अवघड आहे आणि घोड्याला घेऊन कसं निघायचं, म्हणून शत्रुघ्न महाराज दुःखित झाले. मग सुमती जो का मुख्य प्रधान तयासी करून पाचारण म्हणे यज्ञ स्वप्न लागून कैसर प्राप्त होईल. शत्रुघ्नानं डोह बघितला, खूप खोल होता महाराज, कोण एवढ्या वरनं ते डोहात मारायला उडी मारायला लागले, त्यात मारल्यावर पुन्हा जिवंत माघारी येतंय का नाही काय माहित. म्हणून शत्रुघ्नानं सुमतीला विचारलं, महाराज घोडा कसा मिळेल सांगा. हा आघात असे जल डोह या माझी बुडाला यज्ञ महाह त्याच्या शोधार्थ वीर सनाह कोण योजवे सांगे की. शत्रुघ्नानं सुमतीला विचारलं, भयंकर पाण्याचा डोह आहे, ह्या डोहामध्ये घोडा गेलाय असं ही रक्षक म्हणते, मग सुमती महाराज तुम्ही सांगा या डोहामध्ये कोण जाईल आणि कोणत्या घोड्याला सुरक्षित माघारी आणील त्याचं नाव मला सांगा. ऐसे शत्रुघ्नाचे वचन ऐकून या सुमती प्रधान आनंद वितयाचे मन समय योगे बोलत असे. सुमती हुशार होता, प्राज्ञिक होता, बुद्धिवान होता आणि ती सुमतीनं विचार केला कोण जाऊ शकतं, कोणाकडे एवढं सामर्थ्य आहे, ताकद आहे, त्यानं सगळ्या सैन्याकडे पाहिलं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये विचार आला आणि त्यानं कुणाकुणाची नावं घेतली. म्हणेल वनंत का भूपती तू पुष्कळ आणि मारुती त्रिवर्ग होऊन या सांगती जेली प्रवेश करावा. सुमतीने सांगितलं, शत्रुघ्न महाराज कसं आहे, तुमच्या तिघांमध्ये कुणी बी एक जण जाऊ शकते, पण एकमेका सहाय्य एकमेकाच्या मदतीसाठी तुम्ही 3 जण जावा,
तुम्ही राजे आहेत त्या सैन्याचे, त्यामुळे तुम्ही जावा. पुन्हा भरताचा मुलगा पुष्कर तो पुरुषार्थी आहे आणि तुमच्या दोघांच्या संरक्षणासाठी हनुमंताला येऊ द्या. कारण हा जगती जळी हनुमंतासी रणी युद्धासी न वीरवे. हनुमंता बरोबर युद्ध करून जिंकल असा वीर जगामध्ये नाही. तुमच्या दोघांच्या संरक्षणासाठी हनुमान म्हणून तुम्ही तिघ जण या डोहामध्ये जावा. श्रीरामचंद्राचे चरण त्रिवर्ग सेविता रात्रंदीन म्हणून तुम शक्ती पूर्ण दोही जावया असे की. सुमतीने सांगितलं तुमच्या तिघाकडे प्रताप आहे, त्याचं कारण तुम्ही रामाचं भजन करताय, रामाचं स्मरण करताय. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. जय श्रीराम म्हणल्यावर काळ बळ करू शकत नाही, काळाची ताकद चालत नाही. तुका राम नाम घेता कापे यम. म्हणून त्या राम नामामध्ये सामर्थ्य आहे. ते राम नाम तुमच्या हृदयामध्ये आहे. म्हणून तुम्ही ती गजन या डोहामध्ये जाऊ शकतात. जावा. या स्तवात तुम्ही सत्वरी प्रवेश करावा जल अंतरी जाऊन या पाताळ विवरी अश्वलागे अनावे. म्हणून सुमतीने सांगितलं तुम्ही तिघ जण जावा. शत्रुघ्न महाराज, पुष्कर महाराज आणि आमचे हनुमंत महाराज हे तुम्ही तिघ जण या डोहामध्ये जावा. बुडा आणि या डोहामधनं घोडा बाहेर घेऊन या. सुमती सांगतात. ऐशा ऐकून मंत्री वचन आनंद पाहून शत्रुघ्न जलांती करी गमन पुष्कळ मारुती समवेत. सुमतीचं बोलणं ऐकलं आणि हनुमंत सोबतीला असल्यामुळं शत्रुघ्नाला भीती वाटली नाही. आधी भीती वाटली होती एकटंचा म्हणल्यावर, पण हनुमान सोबतीला म्हणल्यावर भीती कशाला. भूत पिशाच निकट नाही आवे महाबली जब नाम सुनावे. हनुमंत सोबतीला असल्यामुळे शत्रुघ्न घाबरले नाही. पुष्कर आणि हनुमंतराया समवेत त्या डोहामध्ये प्रवेश केला. जवजळी जाती ते वीर तव देखिले रम्य नगर जासी स्वर्ण प्रकार सुंदर नाना उद्याने शोभा देजे. आणि त्या पाण्यामध्ये डोहामध्ये ह्या तिघांनी प्रवेश केल्याबरोबर त्या डोहामध्ये एक सुंदर नगर पाहिलं. तिथं चंद्र सूर्याचा प्रकाश नव्हता, सोन्याचं नगर होतं ते आणि सोन्यानं चमकत होतं असं या तिघांनी पाहिलं. मग त्या रम्य नगराप्रती तिघे वीर प्रवेश करीती तो स्वर्ण स्तंभी रत्न खचिती बद्ध हय देखिला. आणि मग ही तिघांनी त्या डोहामध्ये प्रवेश केल्याबरोबर त्यांना नगर दिसलं आणि त्या नगरामध्ये सोन्याच्या खांबाला बांधलेला घोडा त्यांना दिसला. आणि जवळी परम सुंदर नाना रंगी चित्र विचित्र सुवर्ण रत्न खचित मंदिर ऐसे उत्तम देखिले. आणि जवळच एक असणाऱ्या त्या ठिकाणी विचित्र अशा प्रकारची घरं होती, मंदिरं होती असं त्यांना दृश्य दिसलं. मग त्या मंदिरी प्रवेश करीती तेथे देखील सुंदर युवती जिच्या तुलनेशी अकल जगती दुजी नाही दिसेना. आणि अशा प्रकारची त्यांनी थोडस त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये घरामध्ये एक सुंदर तरुणी होती, युवती होती. आणि ती युवती एवढी स्वरूपवान होती की तिचं स्वरूप शब्दामध्ये सांगता येत नाही. म्हणून तिचं स्वरूप फक्त वाचा आणि ऐका. परम सुकुमार गौरवर्ण मनोहर चंद्र वदनी जिच्या वेणीच्या कृती पाहुनी सर्प विवरा दडाले पक्व सुरंग दाढी बीज तयाशी लाजवी ती द्विज सन देखून कमंडून सहज शंकित होती तत्काळ पाहता उत्तम नासिक लाजून काननी पळती शूक अधर देखून बहुसुरेक लज्जित होती बिंब फळे आकर्ण नेत्र शुद्ध मुखाब्ज पाहून चंद्र होय सलज सिंह देखून जिचा माज मुकन दावी जनाते मृगमीन सरोज आणि खंजन पूर्वंडिक रावी नेत्रावरून रंभा अप्सराचे सौंदर्य पूर्ण न तुळजीच्या पादंगोष्टी कंठी रत्न जडित अलंकार पाय साखळ्या आणि नुपूर करी कंकणे भुजी केयूर कटी शोभे रत्नकांची चंद्र कोरादी नग उत्तमांगी लेऊन सुंदर ते कृशांगी रत्न खचित स्वर्ण पलंगी पवळली आसे सुखाने
आणि सहस्त्रविधी सुंदर दासी तत्पर आसती सेवेसी ऐसे देखून वीरमानसी चकित झाले अत्यंत. 10 ओव्या महाराजांनी वाचल्या मी मोजल्या आणि त्या 10 ओव्यामध्ये त्या योगिनीचं वर्णन केलेलं आहे. अशी असणारी जी अप्सराला सुद्धा लाजवे, अप्सरा सुद्धा तिच्या पायाच्या अंगठ्याची बराबरी करू शकत नाही, अशा प्रकारची ती सुंदर योगिनी होती. आणि ह्या तिघांनी त्या योगिनीला पाहिलं आणि आपापसात विचार करू लागले. मग विचार करीती परस्पर हे जल देवताचे असे मंदिर ऐसा निश्चय करून साचार स्वस्त राहिले एक क्षण. आणि मग त्यांनी विचार केला त्या तिघांनी की बाबा ही जलदेवतेचं मंदिर आहे. आपण कुठं आलो? डोहामध्ये, पाण्यामध्ये आलेलो आहे. मग इथं कुठेतरी जलपरी या असणाऱ्या जलदेवता असेल असा विचार त्यांनी केला. इतकियात त्या विरासी पाहते झाल्या दुरून दासी मग हस्त जोडून स्वामिनीसी विनंती करती म्हणते. आणि मग त्यांनी विचार केला, आपापसामध्ये चर्चा केली आणि जी काही योगिनी होती त्या योगिनीला हात जोडले ह्या तिघांनी आणि हात जोडून काय विचारतात. दासी म्हणती स्वामिनी कोवळे भक्ष्य तुझ लागून प्राप्त झाले दैव करून अंश पुष्ट देहाचे. त्या दासी बोलू लागल्या त्या योगिनीला, स्वामिनीला, कारण हजारो अधिक तिच्या दासी होत्या. त्या दासींनी ह्या तिघांना पाहिलं आणि सांगितलं, महाराणी आज आपल्याला नरमांस खायला भेटेल, ते मी कोवळं. कारण शत्रुघ्न पुष्कर म्हणजे काही तरुण होते, युवक होते आणि यांचं तर आपल्याला खायला मिळेल असं दासी त्या योगिनीला बोलतात. आज झाले यांचे आयुष्य पूर्ण स्वादिष्ट असे रक्त नूतन तरी सत्वर येते मारून रक्त प्राशन करावे. दासी योगिनीला म्हणू लागले, योगिनी राणी साहेब, आपल्याला त्या ठिकाणी खाण्यासाठी 3 जण आले, यांचं आयुष्य संपले. या डोहामधून आजपर्यंत कोणीही जिवंत माघारी गेलेलं नाही. त्याच्यामुळं ह्यांचं कोवळं मांस आहे, ताजं ताजं रक्त आहे, ते तुम्ही प्राशन करा, ह्यांना मारू, आपला चांगला नाश्ता होईल अशी ते दासी योगिनीला म्हणतात. ऐसे ऐकून दासीचे वचन योगिनी सम्मुख करी वदन तवते वीर तिघे जण पर्याक सन्निध पातले. आणि अशा प्रकारे हे तिघांना पाहून ती दासी योगिनी बरोबर संवाद करत असतानाच हे 3 जण त्यांच्या जवळ आले. मग मनोभावे तिघे वीर योगिनीसी जोडून करीते झाले नमस्कार जय जय देवी म्हणून. मग ही 3 जण राम भक्त होते महाराज. राम भक्तासी पाये पाप वासना नाही सुलोचना येत पायी. पावा राम भक्ताला पाप वासना नाही म्हणून त्या तिघांनी त्या योगिनीला हात जोडले आणि स्तुतियुक्त वचनानं काय म्हणतात. ऐसे करिता वंदनासी योगिनी पूसे तयासी तुम्ही कोण कोठील वासी धनुर्बाण धारक. आणि लगेच त्यांनी विचारलं योगिनीने विचारलं, म्हणले तुम्ही कोण आहेत? सुंदर आहेत, तरुण आहेत, धनुर्धारी आहेत, कोण आहेत, कुठले आहेत, इथं कशाला आलाव सांगा. तिघेही दिसता महावीर तैसेच तुमचे देह सुंदर कवण्या कार्याचा धरून विचार तुम्ही येथे आला. ते योगिनीने विचारलं, तुम्ही तिघही दिसायला सुंदर आहे, तशाच पद्धतीने योगी आहात, तरुण आहात, युवक आहात, इथं कशाला आलाव सांगा. हे माझे मनोहर भुवन देव दैत्यासी आगम्य जाण आणि आहे परम मोहन या स्थळा माझारी. आणि हे माझं अगम्य स्थान आहे, इथं देव देवता येऊ शकत नाही. तुम्ही माणसं इथं आलात, इथं देव येऊ शकत नाही, राक्षस येऊ शकत नाही, पाण्यामध्ये ही नगर आहे, देवादिकांना ते गमनीय नाही. मग तुम्ही कसं काय आलाव? म्हणून कोण आहे सांगा. या स्थळी जे एकदा येती त्यांची कदापि न होय मुक्ती हे तुम्ही जाणा निश्चयती सत्य सत्य सांगते. योगिनीने सांगितलं, त्रिवार सत्य सांगते. या नगरामध्ये या डोहामध्ये जे येतात ते जिवंत माघारी जातच नाही. म्हणून तुम्हाला सांगते, आता तुम्ही मरायला इथं कशाला आलात?
मला सांगा कवनाचा हा श्याम कर्ण कुंकुम चर्चित शोभायमान शुद्ध चामर काय कारण याच्या मस्तकी बांधिले. योगिनीने विचारले ही घोडा कोणाचा आहे? आधी घोडा इथं आला पाण्यामध्ये बुडून, घोड्याच्या पाठीमागे तुम्ही तिघजण आले, घोड्याच्या मस्तकावरती सोन्याची पत्रिका आहे, झालरी आहेत, मग असा सोन्याचा घोडा कोणाचा आहे मला सांगा. तैसेच भारी सुवर्णपत्र की कारण बांधिले सुंदर हा व्रतांत मजसी समग्र सत्वर कथन करावा. तुम्ही सांगा तुम्ही कोण आहेत, घोडा कोणाचा आहे? घोड्याच्या मस्तकावरती सोन्याची पत्रिका आहे, ती पत्रिका कशामुळे त्याच्या मस्तकाला लावली असं योगिनीनं विचारलं. ऐसे मोहनाक्षर संयुक्त वचन ऐको निहानुमंत निर्भयपणे हास्य करीत बोलता झाला तियसी. योगिनीचं बोलणं ऐकलं आणि ह्या तिघांमधले हनुमंतराय ज्याला बुद्धिमत्तामध्ये वरिष्ठ मानलं जातं अशा प्रकारचे हनुमंतराय हात जोडून नम्र वाणीनं हास्यस्मित करून त्या योगिनीला काय उत्तर देतात. मारुती म्हणे गे कामिनी सर्वत्र लोक्य शिखमणी इंद्रादी देव ज्याच्या चरणी नमन करती सदैव. त्या योगिनीने विचारलं होतं ही घोडा कोणाचा आहे? हनुमंताने सांगायला सुरुवात केली, हे त्रैलोक्य सुंदरी ऐक म्हणले, ज्याचं वंदन इंद्रादिक देव ज्याच्या पाया पडतात, योगीजन ज्याला ज्याचं ध्यान करतात असा श्रीरामचंद्र आहे. अति बलाढ्य जो रावण कुळासहित त्याशी मारून 33 कोटी देवगण सुखी केले जयाने. अतिशय बलाढ्य असणारा राजा रावण, त्रैलोक्यावरती ज्याचा दरारा होता, त्या रावणाला मारणारा श्रीराम अतिशय बलसंपन्न आहे. आणि तो राम पुढं ऐसा जो सर्व ऐश्वर्य संपन्न अयोध्यपती रामधान तो अगस्तीच्या आज्ञा करून करीत आहे अश्वमेध. अशा प्रकारचा असणारा तो राम आहे आणि तो राम अतिशय बलसंपन्न आहे. आणि तो रामचंद्र अगस्ती ऋषीच्या सांगण्यावरून, अगस्ती ऋषींनी पाप नाशनासाठी अश्वमेध पर्व सांगितलेला आहे आणि त्या महाराजाच्या सांगण्यावरनं तो रामचंद्र अश्वमेध यज्ञ करतात. त्या यज्ञ अर्थ हा हैवर चामराधिक शोभित सुंदर भाळी पत्रिका स्पष्टाक्षर बांधून सोडिला पृथ्वीवरी. आणि त्या यज्ञाचा हा घोडा आहे, अतिशय सुंदर आहे. त्या घोड्याच्या कपाळावरती सोन्याची पत्रिका आहे आणि त्या पत्रिकेवरती स्पष्ट अक्षर लिहिलेले आहेत. आणि अशी पत्रिका बांधून घोडा पृथ्वीवर सोडला. आणि अश्व रक्षणा कारण सर्व शस्त्रास्त्र कुशल पूर्ण कोठ्यावर वीरधान रामचंद्र योजिले. आणि त्या असणाऱ्या घोड्याच्या पाठीमाग कोट्यावधी वीर रामचंद्राने त्यांची नेमणूक केलेली आहे घोड्याच्या संरक्षणासाठी. आणि त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. हनुमान सांगतात, त्यातील हा लवण अंतक शत्रुघ्न हानी हा पुष्कर मी हनुमान ऐसे आम्ही तिघे जण अश्वशोधार्थ येथे आलो. हनुमंतरायाने सांगितलं त्या सगळ्या सैन्यामध्ये लवणासुराला मारणारा हा शत्रुघ्न आहे. हा जी बारक दिसते ती भरताचा मुलगा आहे पुष्कर आणि मी हनुमान आहे. आम्ही तिघ जण या पाण्यामध्ये डोहामध्ये घोड्याच्या शोधासाठी आलो तर असं योगिनीला हनुमंतानं उत्तर दिलं. तू येथे बांधिला राम घोटक तरी नव्हे तव भाऊक यास्तव आता सांगतो ऐक राम अश्वर सत्वर सोडणे. आणि हनुमंतरायाने सांगितलं तू या घोड्याला बांधून ठेवले, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आता ही रामाचा घोडा आहे, आम्हाला परत दे. आम्ही घोडा घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. जर तुला तुझं कल्याण करायचं असेल किंवा तुझ्या जीवनाचं सार्थक किंवा रामाची सेवा जर काही करायची असेल तर घोडा दे. आणि नाही दिला तरी आम्ही नेण्यासाठी समर्थ आहे. हनुमान सांगतात, ना तरी बलात्कार करून शस्त्रास्त्रशी करून कंदन सर्व प्रतिरोधकाशी मारून अश्वनी येऊन निचे. हनुमंतानं सांगितलं तू जर तुझ्या मनानं घोडा दिला तर ठीक आहे. जर तुझ्या मनाला वाटलं की रामाची सेवा काहीतरी घडावी म्हणून जर तुला घोडा देऊ वाटलं तर दी.
आणि जर तू नाही घोडा दिला तर आम्हाला बळजबरीने न्यायला जमतंय. शस्त्र अस्त्रामध्ये प्रवीण आम्ही तिघ जण आहे. शत्रुघ्नही शस्त्र अस्त्रामध्ये प्रवीण आहे, पुष्करही बलाढ्य आहे आणि मी तर वज्र शरीर आहे. त्याच्यामुळं आम्ही तिघ जण बळजबरीनं जे काही घोड्याला प्रतिरोध करतील त्यांना मारून घोडा घेऊन जाऊ असं हनुमान बोलतात. ऐसे शौर्यादी गुण संपन्न वायुपुत्राचे ऐकून वचन, हासून करी सुंदर भाषण, विवस्था नामक योगिनी ते. आणि ती असणारी योगिनीनं हनुमंताचं बोलणं ऐकलं. कसं बोलणं होतं? शौर्याचं बोलणं होतं, वीर युद्धाचं बोलणं होतं, दम दिल्यासारखं बोलणं होतं. असं बोलणं त्या योगिनीनं ऐकलं. तिला मनामध्ये हसू आलं आणि हसून काय म्हणते? विवस्था म्हणे रे मारुती, मी हा अश्व बांधील निघूती, यासी सोडविला ऐसा जगती, वीर कोणी दिसेना. विवस्था नावाची योगिनी होती आणि त्या योगिनीने सांगितलं हनुमंता जेवढ्या गप्पा सहज मारतो तेवढं सोपं नाही म्हणले. अरे घोडा मी बांधलाय, मी बांधलेला घोडा जगामध्ये कोणीच सोडू शकत नाही आणि आमच्या इच्छेशिवाय तर जाऊच शकत नाही. मग तुम्ही कितीही बलवान असू द्या, तुमच्याकडे कितीही शस्त्र अस्त्र असू द्या, जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत घोडा इथून बाहेर जाणार नाही असं योगिनी सांगते. आणि सर्व शास्त्रास्त्र संपन्न कोठ्यावधी वीर येऊन, जरी करतील युद्ध पूर्ण आयुत वर्षे पर्यंत. आणि तुम्ही तिघ जण काय या घोड्याला घेऊन जाणार आहे? शस्त्र अस्त्र समवेत कोट्यावधी वीर जरी तुम्ही आणले आणि वर आयुत आयुत वर्ष जरी युद्ध करत बसले तरीही तुम्हाला घोडा प्राप्त होणार नाही, घोडा मिळणार नाही असं योगिनी सांगते. तरी हा घोडा न मिळे त्यासी, परी मी आहे रघुवीर दासी, हा पूर्वी म्यासे विल रामचरणासी, यासाठी अश्व सोडिते. या योगिनीने सांगितलं तुम्ही जर युद्धाची भाषा करत असाल तर कोट्यावधी वीर आणा तरी मी घोडा देणार नाही. पण मी रामचंद्राची दासी आहे, रामाची भक्त आहे आणि रामाच्या कार्यासाठी मी घोडा देते, रामाचा आहे म्हणून देते. जर दुसरा कोणाचा असता तरी तुम्ही कोट्यावधी वीर आणा तरी घोडा दिला नसता. पण मी रामाची भक्त आहे आणि रामाचा घोडा आहे म्हणून मी द्यायला तयार झाले. राजाधिराज कौशल्य तनय, जो भक्त वत्सल भक्त प्रिय, त्याचा बांधीला अश्ववर्य, हा अपराध म्या केला. योगिनीने सांगितलं माझ्याकडून अपराध घडला. जो ब्रह्मांडाचा नायक आहे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तो राम आहे, कौशल्याचा मुलगा आहे आणि त्या रामाचा घोडा अज्ञानानं, ज्ञानानं नाही, अज्ञानानं मी ती घोडा पकडलाय. मला माहिती नव्हतं ही घोडा रामाचा आहे म्हणून मी पकडला, हा अपराध माझ्याकडून झाला असं ती योगिनी हनुमंताला बोलते. म्हणून आता श्रीरामचरण वंदित असे भावे करून, यास्तव रामे क्षमा करून, कृपा करावी ममोपरी. म्हणून योगिनीने सांगितलं जो अपराध झालाय तो मान्य करावा. अपराध आपण मान्य करत नाही. योगिनीने सांगितलं रामचंद्राचा घोडा आहे ही मला माहिती नव्हतं, पण आता माहिती झाल्याबरोबर मी द्यायला तयार झाले म्हणून त्या रामाची कृपा माझ्यावरती असावी. त्या रामचंद्राच्या चरणाला माझा साष्टांग नमस्कार आहे. योगिनी बोलते. ऐशी प्रार्थना करून विवस्था सांगी वीर लागून, आता पुढे या यज्ञाश्वर रक्षणी तुम्ही असा असमर्थ. आणि त्यावेळेस योगिनीने सांगितलं बाबांनो तुम्ही घोडा इथपर्यंत आणला, इथपर्यंत तुम्हाला विजय मिळत आला, पण आता इथून पुढे घोड्याचं संरक्षण करणं खूप अवघड आहे. इथून पुढचे राजे खूप बलवान आहेत, आतापर्यंत बलवान तुम्हाला कोणी भेटलंच नाही म्हणून तुम्हाला विजय मिळत आलेला आहे. आता इथून पुढे घोड्याचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही असमर्थ आहे, अशक्त आहेत असं योगिनीने सांगितलं. तरी तुम्ही लज्जा टाकून होईल स्वकार्य साधन, ऐसे मागावर धान मज पासी जडकरी. म्हणून योगिनीने सांगितलं तुम्ही लाज सोडा आणि माझ्यापाशी वरदान मागा. तुम्ही जे मागाल ते मी देते, कारण पुढचे योद्धे बलवान आहे. घोडा तुम्हाला पुढे जर कोणी पकडला तर भेटणार नाही, त्याच्यासाठी लाज सोडा आणि जे काही जर तुम्हाला वरदान मागायचं असेल तर माझ्याकडून मागून घ्या. ऐसे ऐकून तेज वचन राम भक्त वायुनंदन, करिता झाला सुंदर भाषण, योगिनी प्रती
राम भक्त असणाऱ्या हनुमंतानं बोलायला सुरुवात केली, बाई तू द्यायचं म्हणते आम्हाला, पण आम्हाला कमी काहीच नाही, कारण तुझ्यापेक्षा रामाची कृपा आमच्यावरती आहे, आणि रामाची कृपा ज्याच्यावरती आहे त्याला काय कमी आहे? भगवंताची कृपा घडे ते पांगुळ ही पर्वत चढे, मुखी असी वाचा जोडे, बोले ओढे बृहस्पतीसी. तू राम आमच्या पाठीमागे, तुला काय मागू? हनुमान बोलता, मारुती म्हणे गे योगिनी श्रीरामचंद्र कृपे करुनी, तुझसी माघावे त्रिभुवनी, काहीच उरले नसे पै. हनुमंताने सांगितलं रामाची कृपा आमच्याशी आहे, राम आमच्या पाठीमागे आहे, आणि राम आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे, आणि ती रामानं आम्हाला सगळं दिले, मग तुला काय मागू? असं हनुमान बोलतात. सर्व ही आहे परिपूर्ण, तथापि करिता एक याचन, देऊन अंतकरण स्वस्त करी आमुचे. आणि हनुमंताने सांगितलं आम्हाला सगळं परिपूर्ण आहे, आम्हाला कमतरता कशाची नाही, कारण आम्हाला देणारा राम आहे, आणि त्या रामाच्या कृपेनं आम्हाला सगळं समाधानी आहे, पण तुझी इच्छा आहे म्हणून अंतकरणापासून एक मागतो. काय? कौशल्य पुत्र रघुनायक, जन्मोजन्मी आमचा नायक, आणि आम्ही त्याचे सेवक, तत्कार्य करते व्हावे. हनुमंतानं सांगितलं आम्ही रामचंद्राचे भक्त आहोतच, आणि इथून पुढे सुद्धा रामाचे कार्यकर्ते, रामाचे भक्त म्हणूनच राहू, एवढाच आशीर्वाद आम्हाला दे, आम्हाला बाकी काही नको, रामाचे भक्त म्हणून आम्ही पुढे जीवन जगावं हीच माझी इच्छा आहे. हनुमान बोलतात, हीच आमुची इच्छा जाण, दुसरे न लगे वरदान, ऐसे मारुतीचे वचन ऐकून योगीने बोले तथास्तु. आणि हनुमंतानं मागितलं हीच आमची इच्छा आहे की आम्ही रामाचे भक्तच म्हणून जीवन जगावं, आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत रामाचं भक्त म्हणून राहावं, एवढंच आम्हाला दे. योगिनीने तथास्तु आशीर्वाद दिला. मग म्हणे वायुपुत्राची तुम्ही याची लेबूत कंबराची, जो अप्राप्य निर्जरासी बहु पुण्य करुनिया. हनुमंताचं बोलणं ऐकलं आणि योगिनीला आश्चर्य वाटलं. योगिनीने सांगितलं काय मागणं मागितलं तुम्ही? अहो असं मागणं देव लोकांच्या भाग्यामध्ये नाही. स्वर्गाचे आम्हाला इच्छिता ते देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा आम्हा कशासाठी? तर पुते ऐकण्यासाठी. स्वर्गामध्ये काय पुते आहे काय? वैकुंठी जाऊनी कायबा करावे, उगेच बैसावे मौन रूप. म्हणून तुम्ही जे देव लोकांच्या भाग्यात नाही ते मागितलं असं योगिनी बोलते. तरी आता सांगते ऐक, जन्मोजन्मी रघुनायक, तुमचा स्वामी तुम्ही सेवक, ऐसेच व्हाल निश्चय. म्हणून योगिनीनं आशीर्वाद दिला, ऐका माझंही वरदान तुम्हाला आहे, जन्मोजन्मी राम तुमचे देव राहतील आणि त्या रामाचे तुम्ही भक्त म्हणून राहताल, असा आशीर्वाद योगिनीनं दिला. श्रीरामचंद्र कृपे करून तुमचे मनोरथ असती पूर्ण, परी मी केले राम हेळन, म्हणून तती चर्त एक देते. आणि तिनं सांगितलं योगिनीनं तुम्ही रामाचे भक्त आहे आणि रामाच्या भक्ताला कोणीही विघ्न करू शकत नाही, पण मी अपराध केलेला आहे रामाचा घोडा पकडलाय, हे उद्धत माझ्याकडून झालेली आहे, चुकी झालेली आहे, आणि त्या चुकीच्या प्रायश्चित्तासाठी मी एक तुम्हाला देते. काय? पुढे राजा वीरमणी नामक, ज्याचे बलाढ्य बहुसैनिक, आणि कैवारी कैलास नायक, सर्वदा सन्निध असे ज्याच्या. योगिनीने सांगितलं आता इथनं घोडा बाहेर निघाल्यानंतर ना एका नगरामध्ये जाणार आहे, आणि त्या नगराचा राजा आहे वीरमणी, आणि तो वीरमणी महादेवाचा भक्त आहे. महादेव सदुदित त्याच्या मदतीला येतात, त्याच्यामुळं मी काय करते, तो धरील श्याम कर्ण, मग करील युद्ध दारुण, दया माझी यथार्थ जाण, अस्त्र एक देते मी. योगिनीने सांगितलं वीरमणी नावाचा राजा घोडा पकडे, आणि त्याचे सहाय्यक महादेवजी आहे, त्याच्या मदतीला महादेवजी येतील. मग महादेव बरोबर तुम्हाला युद्ध करावं लागेल, त्या वीरमणी बरोबर युद्ध करावे लागेल, कारण तो घोडा पकडणार आहे, आणि त्याला जिंकण्यासाठी मी एक शस्त्र अस्त्र देते. ते महाअस्त्र शत्रूने घेऊन द्वंद्व युद्ध रथी बैसून, करावे मग अस्त्र निर्वाणी,
वीरमणी प्रतियवजावे. आणि मी जी आता महाअस्त्र देणार आहे ती महाअस्त्र शत्रुघ्नानं घ्यावं. पुढे वीरमणीनं घोडा पकडल्याबरोबर त्याच्या बरोबर त्यानं द्वैत युद्ध करण्यासाठी बळ मिळेल म्हणून घेऊन टाका. ऐसे करिता अश्वप्रशकप पवित्र होऊन तो भूप राजाधिराज राम स्वरूप जाणेल सर्व तत्वता. आणि मी दिलेल्या शस्त्र अस्त्राने जर त्या वीरमणी बरोबर युद्ध केलं तर त्या वीरमणीला सुद्धा आनंद वाटेल. मग रामचंद्राचं स्वरूप त्याला कळेल. पुन्हा तो रामाला शरण येईल. मग सर्व राज्य संपत्तीसी संयुक्त यज्ञ घोटकासी जोडून उभय हस्तासी अर्पण करील तत्काळ. मग तो वीरमणी सुद्धा रामाचा भक्त आहे आणि तो शस्त्र युद्ध करील सुरुवातीला. आणि युद्ध केल्यानंतर ना पुन्हा घोड राज्य सगळं देऊन अनन्य भावानं तुम्हाला शरण येईल. योगिनी सांगते ऐसे हे महाअस्त्र मोहन सर्व वैरी वृंद निवारण या लागी आनंद करून ग्रहण करी विधीने. म्हणून ही मोहन अस्त्र सगळे अस्त्रावरती चालणारही मोहन अस्त्र आहे. आणि हे मोहन अस्त्र मी त्या शत्रुघ्नाला देते त्यानं ते स्वीकार करावं. योगिनी सांगते ऐसे ऐकता लवणांतक होऊन उदयमुख ग्रहण करी अस्त्र समंत्रक योगिनी पासून यथाविधी. योगिनीने सांगितलं शत्रुघ्न महाराज विमुख होऊ नका, संधी घालवू नका. हे मोहन अस्त्र तुम्ही तुमच्या जवळ घेऊन ठेवा असं सांगते. प्राप्त होताची ते महाअस्त्र महातेजा अति कठोर वैर्यासी झाला शत्रुघ्न वीर अति दुर्धर जिंकावया. आणि ते असणारं मोहन अस्त्र शत्रुघ्नाने घेतलं स्वीकारलं आणि वैर्यावरती विजय मिळवण्यासाठी ह्या अस्त्राची मदत होईल असं योगिनी सांगते. मग नमस्कारून योगिनीसी घेऊन या श्याम करणासी त्रिवर्ग ही पातले तिरासी जेला तू न त्वरेने. असं म्हणजे मग ही तिघांनी ते असणारा घोडा घेतला आणि त्या घोड्यासहित त्या डोहामधून नर्मदा नदीच्या पात्रामधून त्या डोहामधून पाण्यातून बाहेर आले. ते वीर अश्वसहित आले ऐसा पाहता समस्त सैनिक होऊन हर्ष भरित प्रशंसा करती तयाची. मग सगळ्या बाकीच्या सैन्याने पाहिले की शत्रुघ्न हनुमंत आणि पुष्कर घोड्यासहित सुखरूप डोहामधून बाहेर आले. म्हणून बाकीचं सैन्य स्तुती करू लागला. म्हणती तुम्ही धन्य धन्य डोहा माझी प्रवेश करून कैसे पावले तहा लागून आम्हा यथार्थ सांगावे. आणि त्या असणाऱ्या सैन्याने विचारलं म्हणजे महाराज डोहामध्ये कसं काय गेला, तिथं डुकू घोडा तुम्हाला कसा मिळाला, बाहेर सुखरूप कसा आला, सगळी कथा सांगा. ऐकून सैनिकाचे भाषित देवतेपासून वरासहित अश्वप्राप्तीची कथा यथार्थ सांगता झाला मारुती. सगळ्या सैन्याचं बोलणं ऐकलं. हनुमंतानं डोहामध्ये गेल्यापासून त्या योगिनीच्या तिथून तिच्यापासून शस्त्रास्त्र प्राप्त घोडा कसा मिळाला सगळी कथा सांगितली. साध्य अंत ते वर्तमान सर्व सैनिक करुणी श्रवण शंख भेर्या दिवाद्य वादन करीते झाले आनंद. मग सगळी कथा त्यांनी ऐकली. ऐकल्याबरोबर शंख वाद्य रणदुदुंबी त्यांनी वाजवल्या. आनंद झाला. पुढीला द्यावी अश्ववर देवपुरी जाईल सत्वर तेथील वीरमणी राजेंद्र बंधन करील तयासी. पुढच्या अध्यायामध्ये देवपुरी नावाचं नगर आहे आणि त्या देवपुरी नगरामध्ये शत्रुघ्नाचा घोडा जाईल आणि वीरमणी नावाचा राजा आहे. तो राजा त्या घोड्याला पकडील आणि भयंकर युद्ध करेल. ही कथा अतिसुरस श्रोते ऐकोत सावकास दत्तदास विनवी सकळास नम्र भावे करून. ती कथा पुढची अतिशय सुंदर आहे. श्रोतेमय बापांनी लक्षपूर्वक ऐका. ग्रंथकर्ते दत्तदास सांगतात. श्री पद्मपुराण पाताळ खंडे शेष भाषा संवादे राम अश्वमेध चतुष्ण योगिनी दर्शनम नाम अष्टोत्तराध्याय. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.